पुण्यामध्ये पुढारी आणि कस्तुरी क्लबतर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। महिला सक्षमीकरणाचा उद्देश ठेवून महिलांची बाईक रॅली काढण्यात आली आहे आणि या बाईक रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पारंपरिक वेश परिधान करून बाईक रॅलीवर सहभागी झालेल्या सगळ्या महिला आहेत। पुणे, ठाणे आणि कोल्हापूर या 3 ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय। आर्मी युनिफॉर्ममध्ये काही महिला आलेल्या आहेत, पारंपरिक नऊवारीच्या पोशाखात आलेल्या आहेत आणि फेटे सगळ्यांनी परिधान केलेले आहेत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे ठाण्यातून आपल्याशी जोडल्या गेल्या, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिल्पा, ठाण्यात नेमकं काय वातावरण आहे, महिलांमध्ये काय उत्साह आहे, काय भावना आहेत त्यांच्या? दैनिक पुढारीच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतलेला होता। विशेष करून स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। खास करून अनिरुद्ध देशमुख यांनी बाईक चालवत या महिलांच्या रॅलीमध्ये सहभागी होत महिलांचा उत्साह एक वाढलेला पाहायला मिळाला। संजना देशमुख देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। असंख्य महिला होत्या, वेगवेगळ्या ग्रुपच्या महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि बाईक चालवत एक वेगळा उत्साह पाहायला मिळालेला आहे। ठाण्यामध्ये बाईक स्वारी करत असताना आजूबाजूच्या महिला जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये देखील एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला। महिला सक्षमीकरण इथे पाहायला मिळालं। दैनिक पुढारीने हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतलेला पाहायला मिळाला। शिल्पा, तुमच्या मागे काही महिला आम्हाला उभ्या दिसत आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय उत्साह आहे त्यांच्यामध्ये? नक्कीच आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ताई, तुम्ही या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या, काय भावना आहेत आपल्या? कसा उत्साह आहे? उत्साह तर खूप भरून आहे आणि नेहमी आता माझं हे पहिलं वर्ष आहे आणि आता रेग्युलरली आम्ही राहू आणि उपस्थित दाखवू आणि एन्जॉय केला, खूप एन्जॉय केलं सगळ्या लेडीज। नक्कीच अजून देखील काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। स्वतः बाईक स्वारी केलेली आहे, इतर दिवशी आपल्याला वेळ मिळत नाही, मात्र आज तुम्ही स्वतः सहभागी झाल्यात, कसं वाटतंय आज? नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा। एरवी आपल्याला क्लिनिकमधून किंवा आपल्या कामातून वेळ मिळत नाही। आज स्कूटी चालवायला, बाईक चालवायला मजा आली, त्यात नऊवारी साडी घालून रोडवर शो करायला वगैरे खूप मजा आली। पुढारीचे खूप खूप आभार। नक्कीच ही देखील एक रॉयल महिला आहे, आपण पाहू शकता नऊवारी वेशभूषा केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता। ताई, काय सांगाल, तुम्ही इतर दिवशी काय काम करता आणि आज बाईक रॅलीमध्ये सहभागी होताना कसा आनंद झालेला आहे? मी ॲक्च्युली फर्स्ट इयर बीटेकला आहे, सो मला वेळ भेटत नाही, पण आज सुट्टी असल्यामुळे मला इथे येता आलं, सो खूप छान वाटलं। कसं वाटलं बाईक चालवताना? खूप छान वाटलं। नक्कीच रिद्धी, तू इथे पाहिलेला आहे, यात ज्या महिला आहेत वेगवेगळ्या वयोगटातील इथे महिला आहेत, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या या महिला इथे सहभागी झाल्या होत्या आणि त्यांचा उत्साह वाढलेला पाहायला मिळत आहे। जी, निश्चित शिल्पा, या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद। ठाण्यातली ही दृश्य आपण बघत होतो। आता थेट आपण पुण्यामध्ये जाऊया। प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, पुण्यात काय उत्साह आहे, तिथल्या महिलांच्या मनात काय भावना आहेत नेमक्या? बघितलं तर सकाळी आपल्या ऑफिसवरून ही रॅली निघाली। साधारण 3000 महिलांनी यामध्ये भाग घेतला। महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठीच हा जो क्लब आहे, क्लब स्थापन झाला आणि क्लब स्थापन झाल्यानंतर त्यांनी ही भव्य रॅली काढली। गुढीपाडव्याचं निमित्त साधत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही रॅली झालेली आहे। महिलांचं सक्षमीकरण व्हावं हा या मागचा हेतू आहे। आपण जर बघितलं तर रॅलीला भव्य प्रतिसाद मिळालेला आहे आणि काय महिलांना सक्षमीकरण व्हावं हा यातला एक महत्त्वाचा भाग आहे। काय वाटतंय? खरंच सगळ्या महिलांनी एकजूट यायला पाहिजे आणि सगळ्यांनी असे प्रोग्राम सेलिब्रेट करायला पाहिजे। महिलांची वुमनची स्ट्रेंथ दिसली पाहिजे। पुणेकरांनी आणि पुढारी व कस्तुरी क्लब यांनी आम्हाला चान्स दिला तर खूप खूप चांगलं वाटतंय आणि असंच गुढीपाडवा सगळ्यांनी सेलिब्रेट करायला पाहिजे। काय वाटतंय? काय आज तर हे आता खूप वर्षापासून चालू आहे पुढारीचं। आम्ही तर एरे हेड आहे इथले आणि खूप असं छान प्रतिसाद आहे लेडीजचा आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर स्मिता योगेश जाधव यांनी कस्तुरी क्लबची स्थापना केली आणि या ठिकाणच्या महिलांचं सक्षमीकरण व्हावं, होणारे अत्याचार त्यांचे रोखावेत यासाठी त्यांनी हा क्लब स्थापन केला आणि त्याला योग्य असा प्रतिसाद मिळताना आता या ठिकाणी दिसतोय। अगदी सचिन, धन्यवाद। ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी। याच्यानंतर थेट आपण कोल्हापुरात जाणार आहोत। प्रतिनिधी शेखर
शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत. शेखर, कोल्हापुरातल्या महिलांचा कसा उत्साह आहे, कसा नेमका प्रतिसाद मिळतोय बाईक रॅलीला? रिद्धी, उत्साह माझ्या मागे पाहू शकतेस. गेल्या 1 तासापासून ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या कोल्हापुरात या बाईक रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि आता डीजेच्या तालावरती या ठिकाणी डान्स देखील मनसोक्त करताना पाहायला मिळतात. अनेक महिला सकाळपासूनच या ठिकाणी सजून धजून नऊवारी साडी परिधान करून आणि डोक्यावरती लाल सूर्याचा फेटा बांधून या सगळ्या महिला ज्या आहेत या रॅलीमध्ये सहभागी झालेत. आपण बघितलं तर हातामध्ये गुढी घेतलेली आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं 9 वर्षाचं स्वागत करण्यासाठी या सगळ्या महिला ज्या आहेत या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांचा उत्साह आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया. 9 वर्षात स्वागत बाईक रॅलीनं केलेलं. 9 वर्षाचं स्वागत बाईक रॅलीनं आता केलेलं. दरवर्षी अशीच रॅली व्हावी आणि आम्हाला अशीच संधी मिळावी याचं मी आनंदमध्ये पुढारीचं याबद्दल धन्यवाद केलेला आहे. महिलांसाठी छान उपक्रम सगळ्यात वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यामुळे पुढारी ऑफिसचं खूप खूप मनापासून धन्यवाद. खूप छान झाली. खूप एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला. खूप रॅली होती. थँक्यू पुढारी. मराठी बोला, मराठी बायका, मराठी नाच कुळा, मराठी आम्ही मराठी. बायकांना भरारी मारण्याची संधी, पूर्ण लेडीज लोकांना पूर्ण आयुष्य जगण्याची संधी पुढारीने दिल्याबद्दल थँक्यू. मी सुप्रिया गोडे. आम्ही नववर्षाचं स्वागत गुढी वापरून आणि पाणी वाचून आम्ही केलेलं आहे, त्यामुळे तुमचे धन्यवाद. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान वाटलं, मस्त एन्जॉय केला. वाव. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुढारीवाल्याने आम्हाला खूपच छान व्यासपीठ दिलं, याबद्दल आम्ही धन्यवाद आहे. असेच कार्यक्रम दरवर्षी वर्षातून 2 वेळा व्हावी ही इच्छा चाटी समूह ग्रुप यांनी पण सहकार्य केलं. असंच आम्ही कायमस्वरूपी तुम्हाला सहकार्य करणार आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. ओके पुढारी क्लब, थँक्यू. तर बघितलं तर आपण या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सजून खरं तर या 9 वर्षाचं स्वागत जे आहे ते करताना पाहायला मिळतं. आपण जर बघितलं तर बाल शिवाजी देखील या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठा उत्साह जो आहे तो रिद्धी सकाळपासूनच कोल्हापुरात या निश्चित शेखर. आणि या सगळ्यांच्या प्रतिक्रिया बऱ्याचशा बोलक्या आहेत. त्यांच्यातला उत्साह नेमका कसा आहे हे अगदी त्यांच्या प्रतिक्रियामधून आम्हाला जाणवतंय. मुळात ज्यांनी या बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या कस्तुरी क्लबच्या संस्थापिका स्मिता योगेश जाधव यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया. व्हावं यासाठी पुढारी न्यूज आणि कस्तुरी क्लब या दोघांनी मिळून एक भव्य रॅली आयोजित केली आहे. ह्या बाईक रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. आपण बघू शकतो की किती मोठा प्रतिसाद सकाळपासूनच या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये महिलांनी सहभागी होण्याचं ठरवलं आहे. गुढीपाडव्याचं औचित्य साधून पुढारीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे कस्तुरी क्लब हे सुद्धा त्यांच्या सोबत सहभागी आहेत. आपल्या सोबत कस्तुरी क्लबच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर स्मिता या आहेत. मॅडम, काय सांगाल, काय मूळ उद्देश आहे, काय सांगाल? पहिलं तर गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज सर्व माझ्या मैत्रिणी इथे एकत्र आलेल्या आहेत. तुम्हाला कल्पना आहे, महिला म्हणजे शक्ती आहे. घराला घर पण देणारी म्हणजे आपल्या कुटुंबाला जगण्याला अर्थ देणारी म्हणजे आपलीच महिला आहे. अशा माझ्या महिलांना खूप खूप सलाम. आणि आज त्यांच्या ह्या आत्मविश्वासाचा, त्यांचा आत्मसन्मानाचा दिवस आहे आणि यासाठी आम्ही ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे आणि भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. भरपूर महिला आपल्या मराठी मूळ वेशभूषेत नऊवारीत आलेल्या आहेत, काही कुर्ता जीन्समध्ये आलेल्या आहेत, फेटा घातलेला आहे. त्यामुळे सर्वांना बघून इतका आनंद होत आहे आणि आपण खरं म्हणजे आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान सर्व महिलांना देऊ इच्छितो आणि तेच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण एकत्र करून त्यांची शक्ती वाढवत आहोत. यासाठीच आपण ही रॅली आज ऑर्गनाईज केलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांना इथे एकत्र झाल्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढारी अनेक योजना राबवतात ज्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण हा त्यातलाच एक भाग आहे आणि तुम्ही कस्तुरी क्लब जे पुढारीचे संलग्न आहे या माध्यमातून तुम्ही हे पुढे नेताय काम. काय सांगाल, महिलांच्या प्रती तुमच्या ज्या भावना आहेत त्या सांगा. मी जे म्हटले की प्रत्येक कुटुंबाला जगण्याचा अर्थ देणारी ही आपली एक स्त्री असते आणि हीच स्त्री पुढे यावी. तिने भरपूर भरभराटीने काम करावं, प्रगती करावी, यासाठी आपण कस्तुरी क्लब निर्माण केलेला आहे.
आणि ह्या कस्तुरी क्लबतर्फे आम्हाला जे काही जमेल ते आम्ही करणार, प्रत्येक महिलासाठी करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्तुरी क्लबची स्थापनाच त्या मूळ उद्देशाने केलेलं आहे की महिलांचं सक्षमीकरण व्हावं. महिला ही घरातली सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं डॉक्टर स्मिता यांनी सांगितलेलं आहे. निखिल करंदीकर, सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पुणे.